नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 4 जून 2024 वार आहे मंगळवार। तुमचा घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये आपण बाल न्यायालय, मेक्सिको, हुनार से रोजगार तक, नॅशनल स्टॉक एक्सचेंज या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्यांना ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। चला तर जे काही आजची आपली डिस्कशन आहे त्याला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे ती बाल न्यायालय संदर्भात आहे। सर्वप्रथम या ठिकाणी न्यूज पाहूया। अल्पवयीन मुलाची व्यसनमुक्ती केंद्रात रवानगी, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। पुण्यामध्ये जे काही पोस्ट कार दुर्घटना झाली त्या अपघातामध्ये जो काही 2 व्यक्तींचा मृत्यू झाला आणि त्यामध्ये जो काही एक नाबालिक त्या ठिकाणी दोषी आढळला आहे त्या संदर्भात एकूण ही न्यूज असलेली आपल्याला दिसते। न्यूज ॲज इट इज जरी आपल्यासाठी महत्त्वाची नसली तरी या ठिकाणी जे काही बाल न्यायालय आहे त्या बाल न्यायालयाविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। सर्वप्रथम या ठिकाणी जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहू। भारतात बाल न्याय आणि काळजी सेवा कोणत्या कायद्यानुसार नियंत्रित केली जाते, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आपल्या देशामध्ये जे काही बाल न्यायालय आणि बालकांची काळजी घेणं हे कोणत्या कायद्याद्वारे नियंत्रित केलं जातं, तर तो कायदा आहे बाल न्याय, मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा 2015। हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय बी। पाहूया आपला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2। खालीलपैकी कोणते बाल न्याय अधिनियम 2015 चे प्रमुख वैशिष्ट्य आहे, अशा प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। जो काही 2015 मध्ये बाल न्याय अधिनियम किंवा कायदा करण्यात आला त्या कायद्याचे सर्वात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी जे काही जघन्य गुन्ह्यासाठी प्रौढाप्रमाणे किशोरवयीन मुलाला चाचणी घेण्यास परवानगी देणे, अशा प्रकारचं या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य 2015च्या ॲक्टचं असलेलं आपल्याला दिसतं। म्हणजे ज्या कोणती मुले किंवा किशोरवयीन मुले ही 16 ते 18 वर्ष या वयोगटातील असतील आणि त्यांनी जर अतिशय दुर्गम असा एखादा अपराध केला असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या किशोरवयीन मुलाला प्रौढाप्रमाणे ट्रीट करण्याची किंवा शिक्षा देण्याची तरतूद या ठिकाणी 2015च्या बाल न्याय अधिनियम या कायद्यामध्ये करण्यात आलेली होती। म्हणजे जो काही प्रश्न क्रमांक 2 आहे त्याचं योग्य उत्तर राहील पर्याय ए। चलूया आपल्या पुढच्या स्लाइडकडे, ज्या ठिकाणी इन डिटेलमध्ये या ठिकाणी आपण जे काही बाल न्यायालय आहे त्या बाल न्यायालयाविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर्वप्रथम या ठिकाणी बाल न्यायालय काय आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। बाल न्यायालय अल्पवयीन मुलांना शिक्षा देण्याऐवजी त्यांचं पुनर्वसनावर भर देतात, हे या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। बाल न्यायालय या ठिकाणी मुलांना शिक्षा देत नाही, तर जे कोणती लहान मुलं जे की 18 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असतील अशा मुलांना या ठिकाणी शिक्षेऐवजी त्यांचं पुनर्वसन करणे किंवा त्यांची काउन्सिलिंग करण्याचं कार्य या ठिकाणी बाल न्यायालयाकडून केलं जातं। या संबंधित जो काही कायदा आहे तो कायदाही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं पाहिजे। तो कायदा आहे बाल न्याय, मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा 2015, ज्याची या ठिकाणी आपण प्रश्नामध्ये चर्चा केलेली आहे। या ठिकाणी कोणत्या व्यक्तीला आपण अल्पवयीन असं म्हणतो, तर मित्रांनो ज्या कोणत्या व्यक्तीचं वय 18 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असेल ती व्यक्ती या ठिकाणी अल्पवयीन ठरते आणि त्या व्यक्तीला या ठिकाणी बाल न्यायालयाच्या अंतर्गत जो काही त्याच्यावर खटला असेल तो खटला या ठिकाणी चालवला जातो। त्याचबरोबर या ठिकाणी ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड हे एक आहे, त्या ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड विषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड जे काही किशोरवयीन मुलं आहेत, जे मुलं 18 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वर्ष वयाचे आहेत, त्या मुलांचे जे काही खटले आहेत, केसेस आहेत, त्याचा जो काही निकाल आहे किंवा त्याचा जो काही निवाडा आहे ते देण्याचं कार्य या ठिकाणी ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड कडून केलं जातं, ते न्यायालयाकडून केलं जात नाही। हेही तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घेणं गरजेचं आहे। पुढचा आपला या ठिकाणी एक मुद्दा आहे तो म्हणजे बाल न्यायालय नेमकं काय करते, तर बाल न्यायालय हे बाल गुन्हेगार आणि काळजी आणि संरक्षणाची गरज असणारी जी काही लहान बालके आहेत किंवा मुले आहेत त्यांची जी काही प्रकरणे आहेत, त्यांची जे काही केसेस आहेत त्यांना हाताळण्याचं कार्य या ठिकाणी बाल न्यायालयाकडून केलं जातं, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। बाल न्याय कायदा 2015 मध्ये विशेष तरतूद करण्यात आली आहे, ती म्हणजे जर एखाद्या 16 ते 18 वयोगटातील अल्पवयीन मुलाने एखादा जघन्य अपराध केला असेल तर अशा गुन्ह्यासाठी त्या व्यक्तीला ज्याप्रमाणे प्रौढांचा खटला चालवला जातो त्याप्रमाणे या ठिकाणी त्या मुलांना ट्रीट केलं जाईल, अशा प्रकारे या ठिकाणी करण्यात आलेली आहे। पुढे भारतातील बाल न्याय धोरणावर नियंत्रण कोण ठेवते, तर भारतामध्ये जे काही बाल न्याय धोरण आहे त्याची देखरेख करण्याचे कार्य नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन
ऑफ चाइल्ड राईट्स या संस्थेकडून केलं जातं, हेही तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे, हे माहिती या ठिकाणी तुम्हाला करून घ्यायचं आहे। बालन्याय कायद्याअंतर्गत अल्पवयीन मुलांना विशेष गृहात पाठवण्याची जी काही कमाल मर्यादा आहे ती आहे 3 वर्ष। म्हणजे एखाद्या मुलाला तुम्हाला सुधारायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला परिवर्तन घडवून आणायचं आहे, तर त्या मुलाला तुम्ही जास्तीत जास्त 3 वर्ष त्या ठिकाणी बाल न्याय कायद्याच्या अंतर्गत विशेष कारागृहात किंवा विशेष गृहामध्ये त्या ठिकाणी तुम्ही पाठवू शकताय। आणि पुढचा आणि शेवटचा महत्त्वाचा पॉईंट आपला म्हणजे जे काही बाल न्यायालय आहे त्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे जे काही बाल गुन्हेगार आहेत त्यांना सुधारण्यासाठी मार्गदर्शन आणि शिक्षण देणे हे या ठिकाणी गरजेचं आहे। कारण जी काही बालके असतात ती का अपराध करत आहेत याविषयी त्यांना कशाही प्रकारची माहिती नसते। मग अशा परिस्थितीमध्ये ती देशाची भविष्यामध्ये चांगले नागरिक बनावीत यासाठी त्यांना मार्गदर्शन आणि शिक्षणाची गरज असते, आणि ते शिक्षणाचे कार्य या ठिकाणी बाल न्यायालयाच्या माध्यमातून त्या अपराधी लहान बालकांना दिलं जातं। चलूया पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा जो काय आपला प्रश्न आहे तो मेक्सिको या देशापासून आहे। सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया, कोणत्या प्राचीन संस्कृतीचा मेक्सिकोशी संबंध आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। या ठिकाणी तुम्ही न्यूज पाहू शकताय। तर या ठिकाणी मित्रांनो जो काही प्रश्न क्रमांक 3 आहे त्याचं योग्य उत्तर राहील पर्याय डी, म्हणजेच या ठिकाणी जी काही अझटेक आणि माया नावाची संस्कृती आहे या दोन संस्कृतीचा या ठिकाणी मेक्सिको या देशातील जी काही संस्कृती आहे, सिव्हिलायझेशन आहे, त्याशी संबंध असलेला आपल्याला दिसतो। प्रश्न क्रमांक 4, मेक्सिकोची उत्तर सीमा कोणत्या देशाशी भिडलेली आहे किंवा कोणत्या देशाशी लागून आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। प्रश्नाचं उत्तर पाहण्या अगोदर तुम्ही या ठिकाणी जो काही मेक्सिको देश आहे हा देश या ठिकाणी तुम्ही जागतिक मॅप मध्ये पाहू शकता। या ठिकाणी तुम्ही जो वरचा जो पूर्ण मॅप आहे इट इज अ मॅप ऑफ नॉर्थ अमेरिका, म्हणजे उत्तर अमेरिकेचा हा मॅप आहे। या ठिकाणी तुम्ही युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका म्हणजेच USA पाहू शकताय। त्याचबरोबर युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेच्या नॉर्थ तुम्ही कॅनडा हा देश पाहू शकताय। म्हणजे जो काही नॉर्थ अमेरिका आहे त्या नॉर्थ अमेरिकेमध्ये प्रामुख्याने आपल्याला 3 देश दिसतात, ज्यामध्ये एक आहे अमेरिका, दुसरा आहे कॅनडा आणि तिसरा आहे मेक्सिको। तर या ठिकाणी अलीकडेच मेक्सिकोमध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुका झाल्या, ज्यामध्ये कॅरिडोरो सेनबान या मेक्सिकोच्या पहिला महिला अध्यक्ष बनल्या आहेत। यामुळे या ठिकाणी आपण मेक्सिको या देशाविषयी चर्चा करत आहोत। त्या ठिकाणी पहा जो काही मेक्सिको देश आहे याची उत्तर सीमा अमेरिका या देशाला लागून आहे, तर या ठिकाणी युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका हे आपले योग्य उत्तर राहील। म्हणजे प्रश्न क्रमांक 4 चे योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया आपला पुढचा प्रश्न जो की या ठिकाणी हुनर से रोजगार तक नावाच्या योजने संदर्भात आहे, इनिशिएटिव्ह संदर्भात आहे। सर्वप्रथम या ठिकाणी जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया, हुनर से रोजगार इज अ स्किल डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ऑफ, म्हणजे या ठिकाणी आपल्या प्रश्नामध्ये विचारण्यात आला आहे की हुनर से रोजगार हे जे इनिशिएटिव्ह आहे हा इनिशिएटिव्ह कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे, अशा प्रकारचा सरळ आपल्या समोर प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ टुरिझम जे काही पर्यटन मंत्रालय आहे त्या पर्यटन मंत्रालयाकडून हुनर से रोजगार हा स्किल डेव्हलपमेंटचा प्रोग्राम किंवा इनिशिएटिव्ह या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। याविषयी जर थोडक्यात आपण चर्चा केली, हुनर से रोजगार हा जो इनिशिएटिव्ह आहे तो 2006 साली सुरू करण्यात आला होता। हा जो इनिशिएटिव्ह आहे तो पर्यटन क्षेत्रामध्ये जे काही तरुण आहेत जे की वय वर्ष 18 ते 28 या वर्षाच्या दरम्यान आहेत आणि ज्यांनी शालेय शिक्षण त्यांचे सोडलेले आहे, अशा मुलांना मोफत या ठिकाणी प्रशिक्षण देऊन त्यांना पर्यटन क्षेत्रामध्ये स्वावलंबी बनवणे, अशा प्रकारचे एक महत्त्वपूर्ण उद्देश या ठिकाणी हुनर से रोजगार या इनिशिएटिव्हचा असलेला आपल्याला दिसतो। म्हणजे जो काही प्रश्न क्रमांक 5 आहे त्याचं योग्य उत्तर राहील पर्याय ए। चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जो की या ठिकाणी मित्रांनो नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय शेअर मार्केट आहे त्या संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट। स्टेटमेंट 1, the NSE National Stock Exchange is the largest stock exchange in India in terms of total market capitalization. Statement 2, NSE was established in 1992 and started trading in 1994. Statement 3, NSE introduced electronic screening based trading in India. तर मित्रांनो या ठिकाणी जे काही आपलं नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे, राष्ट्रीय शेअर बाजार आहे किंवा राष्ट्रीय रोखे बाजार आहे, त्या संदर्भात एकूण 3 स्टेटमेंट आहेत आणि यापैकी किती स्टेटमेंट बरोबर आहेत हे या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे। चला तर जे काही स्टेटमेंट आहेत त्यांची या ठिकाणी चर्चा करूया। तर मित्रांनो आपल्या देशामध्ये सर्वात मोठा स्टॉक एक्सचेंज म्हणून या ठिकाणी आपण नॅशनल स्टॉक एक्सचेंजला पाहतो, ज्याचा आधार या ठिकाणी आपण टोटल मार्केट कॅपिटलायझेशन किंवा टोटल मार्केट जे काही भांडवल आहे ते या ठिकाणी घेतलं आहे। म्हणजे स्टेटमेंट क्रमांक 1 मित्रांनो या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे।
विधान क्रमांक 2 ही मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। नॅशनल स्टॉक एक्सचेंजची जी काही स्थापना आहे ती 1992 साली करण्यात आली होती आणि या ठिकाणी जी काही ट्रेडिंग आहे ती 1994 साली सुरू झालेली दिसते। आणि स्टेटमेंट क्रमांक 3 या ठिकाणी मित्रांनो अगदी बरोबर आहे। आपल्या शेअर मार्केटमध्ये जे काही इलेक्ट्रॉनिक स्क्रीनिंग बेस्ड ट्रेडिंग आहे ती या ठिकाणी नॅशनल स्टॉक एक्सचेंजने सुरू केली होती। म्हणजे या ठिकाणी वरील 3 स्टेटमेंट पैकी आपले सर्वचे सर्व स्टेटमेंट बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय सी, ऑल द स्टेटमेंट आर करेक्ट। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 4 जूनचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओशी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला एकदा अवश्य सबस्क्राईब करून घ्या। त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायचे आहे। त्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा संदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत आणि जी काही आपली डिस्कशन आहे त्याच्या व्यवस्थित PDF तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।